चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। दीक्षाभूमि कमेटी मुर्दाबाद, 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 दीक्षाभूमि कमेटी मुर्दाबाद, 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 दीक्षाभूमि कमेटी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। बंद करो, बंद करो, काम बंद करो, बंद करो, बंद करो, ये काम बंद करो। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। हे बघा, आंबेडकरी जनता स्वतः दीक्षाभूमि के गद्दारों को जूते मारो सालों को, दीक्षाभूमि के गद्दारों को जूते मारो सालों को, दीक्षाभूमि के गद्दारों को जूते मारो सालों को। हे बघा, पोलीस पण इथे आलेली आहे, ते आम्हाला जाऊ नाही देत आहे, तरी आम्ही आंबेडकरी जनता आलो आम्ही। तानाशाही नहीं चलेगी, हे पण तानाशाही करत आहे, तानाशाही नहीं चलेगी, नाही घेऊ देत। हे बघा, इथे एवढं काम खोदून ठेवलेलं आहे आणि हे काम आताही बंद करत नाही आहे। हे बघा, माझ्या मागे तुम्हाला दीक्षाभूमी दिसतच असेल। आता सध्या पूर्ण आंबेडकरी जनता स्वतः इथे हे गड्डे बुजवण्याचा प्रयत्न करत आहोत। पोलीस प्रशासन पण आम्हाला ते अडवत आहेत, बट आंबेडकरी जनता ही स्वतः ही माती उचलून आता हे गड्डे बुजवण्याचं काम करू आणि आम्ही सर्व दीक्षाभूमी जशी होती तसंच ठेवण्याचा प्रयत्न करू। बंद करो, काम बंद करो, काम बंद करो, अरे काम बंद करो रे। बंद कर, काम बंद कर। चलो काम बंद करो, चलो बंद करो, बंद करो। एक मिनिट सर आलेले आहेत, सर चुपचाप आगलावे सर आहेत, सगळे ओळखतात सरांना की हे काम थांबवावं। ओके, कारण की जनतेचा विरोध आहे याला पार्किंगला। सरांचंही असं म्हणणं होतं की आम्ही NITशी बोलतो आणि नंतर ते कळवतो। त्याच्यानंतर कालही आम्ही प्रयत्न केला, त्याच्यानंतर काही लोकांनी थांबवलं ते काम। ठीक आहे, आता रिक्वेस्ट अशी आहे की या पार्किंगची गरज नसतानाही हे काम चालू होत आहे आणि काल सगळ्यांचे फोन बंद होते, तुमचे पण सुद्धा फोन बंद होते, मी केला तेव्हा बंद असेल, जेही असेल। ठीक आहे, तर आमची रिक्वेस्ट एवढीच आहे की हे पार्किंगचं जे काम आहे ते कृपया बंद करावं। आम्ही जे प्रश्न विचारलेले होते, स्ट्रक्चरल ऑडिट, पोल्युशन कंट्रोल, याचे कुठलीही आम्हाला कागदपत्रे मिळाली नाही। आमचं रिक्वेस्ट आहे की DP प्लॅन सुद्धा सार्वजनिक करावा आणि सगळ्या गोष्टी सार्वजनिक करून एक सार्वजनिक मीटिंग घ्यावी, आपणच ऑर्गनाईज करावी, जनता येईल, तुम्ही त्या जनतेच्या प्रश्नांचे उत्तर द्या। फक्त रिक्वेस्ट एवढी आहे की तुम्ही एक मीटिंग केव्हा कॉल करता ते सांगा। आणि ते आता नाही मागितलं, अच्छा ठीक आहे, नाही मागितलं असेल तरी मागे बोलू नका। मला जे सांगितलं ते सांगू नका। 10 दिवसाचा वेळ आहे, तुमचं जे आहे पार्किंग नाही पाहिजे, स्ट्रक्चरल ऑडिट पाहिजे, याचा पूर्ण प्लॅन आपल्याला पाहिजे। तर याकरता अध्यक्षापासून सर्व समिती मेंबर उपस्थित असायला पाहिजे आणि समाजाला पूर्णपणे क्लिअर करायला पाहिजे। ह्या मताशी तुमच्या मताशी मी सहमत आहे। आज मी सर्वांशी कॉन्टॅक्ट केला, भंतेजींना 2-3दा कॉन्टॅक्ट केला, कालही केला, आजही केला। त्यांना म्हटलं या तुम्ही थोड्या वेळासाठी। मी सर्वांशी बोललो आणि ते त्यांच्याशी बोलल्यानंतर महाराष्ट्र शासन MRD जे प्रोजेक्ट करून राहिलं, कॉन्ट्रॅक्टर, त्यांचे संबंधित आर्किटेक्ट नोएडाचा आहे, सोशल जस्टिसचे काही अधिकारी, पोलीस विभागाचे काही अधिकारी, NITचे काही अधिकारी जे काम करतात आणि तुमचे काही प्रतिनिधी, हे 1 जुलै रोजी आपण बसू। 1 जुलै 10 दिवस लागतील, कारण ते सर्व अधिकारी एका दिवसाचं काम नाही आहे। बरोबर, 10 मेंबर 12 जागी 12 लोक आहेत, त्यांना सर्वांना सांगणं, त्यांची तारीख घेणं,
आता कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो दिल्लीकडला आहे, तो नोएडाचा महाराष्ट्रात सुरू आणि नोएडात आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो, पण ऐकून घ्या पहिले. हे जे मी सांगतो ते हे काम आपण दिले नाही, महाराष्ट्र शासनाने दिले आहे. ते कोणाला देतो? ते टेंडरचा प्रश्न आहे, त्यांचा प्रश्न आहे, तो MIRD करते, आपला काही संबंध नाही. 10 दिवस तुम्हाला थांबावं लागेल, त्यापर्यंत तुमच्या सर्व प्रश्नाची त्या दिवशी उत्तरं मिळतील. आणि त्यानंतर नाही मिळाले तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायला, उत्तर मागायला मोकळे आहात. म्हणजे आम्ही तुमच्यासाठी बांधील आहोत त्या दिवशी, परंतु तोपर्यंत तुम्ही थांबावं लागेल. आणि त्यानंतरही तुम्हाला अजून काही प्रश्न आठवले तर तुम्ही लेखी अजून द्या, अजून काही सुटलं असेल तर. परंतु हे सर्व काय गणवीर बोला 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 साहेब बोला. कृपया कोणी बोलू नका मला. कारण अधिकारी चेअरमॅनचा वेळ घ्यावा लागेल, CP साहेबांचा वेळ आहे, त्यानंतर MIRD सोशल जस्टिसचा अधिकारी सिद्धार्थ गायकवाड राहतील, पण त्याचा सेक्रेटरी मुंबईला आहे, तो राहील, कॉन्ट्रॅक्टर राहतील, आर्किटेक्ट राहील, स्ट्रक्चर डिझायनर जे काय तुमच्या जे प्रश्नाचं उत्तर आहे की हे कसं होईल, त्याचा प्लॅन हे ते सर्व पूर्णपणे तुम्हाला त्याच्यात दाखवण्यात येईल. फक्त आम्हाला 10 दिवसाची मुदत द्यावी लागेल. आणि 1 जुलैला आपली बैठक ठेवू कुंभारे हॉलमध्ये. तुमचे निवडक प्रतिनिधी जे आहेत, निवडत नाही, जनता म्हणजे ते कोणाचीच कोणी प्रतिनिधित्व करत नाही. इकडे सगळी पब्लिक ओपन ठेवा, मीटिंग ओपन ठेवा, पब्लिकला दाखवणं ते जे राहिले. आणि तुमचे काही प्रतिनिधी त्यांना काही अजून सगळेच प्रतिनिधी आहे, सगळे प्रतिनिधी त्या दिवशी काय लागतील चर्चा. बरोबर ते झालं. आता थोडंसं हे म्हणायचं आहे, आता समजा इथं बांधकाम खोदकाम केलं, माती काढली एवढी, तिथं खड्डा केला का आणखी काय केलं असेल तिथे, आता हे माती उचलून नेत आहेत. आणि नंतर समजा आपल्याला आपल्याच लोकांनी मागणी केली, माती उठला म्हणून जो खड्डा ज्यांनी खोदलेला आहे, जिथून माती वाढली ते माती तिथे भरायची परवानगी द्या ना. मग तसं करायला सांगा ना. मग जिथून काढलं पाहिजे आम्हाला, बाकी काहीच नाही. बस आमचं म्हणणं दोन हे काम स्मारक समितीने परमिशन दिली आहे ना? कोणी दिली परमिशन आहे कामाला? अध्यक्ष आणि तत्कालीन सेक्रेटरी. त्यालाच बोलवा. आता पहिल्यांदा तुम्ही एकच काम करा, NIT नंतर आली, परमिशन दिल्यानंतर सरकारला दिलं ते प्रपोजल आम्हाला नाही पाहिजे. स्मारक समितीने परमिशन दिली आहे ना, मग स्मारक समितीने इथे येऊन सांगावं की हे बांधकाम बरोबर आहे आणि आम्ही त्याला परमिशन देतो. आम्ही आता थांबवतोय ना, त्याच्यासाठी पोलिसांना म्हणतात तिकडे थांबवा म्हणून. आम्हाला तुमच्याशी काही नाही, स्मारक समितीचे सगळे लोक प्रश्नाचे उत्तर अजून तुम्ही विचाराल, मी विचारीन. मी तुम्हाला एवढं सांगतो, तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर 1 तारखेला भेटतील. तुम्ही समोर येऊ नका आता. स्मारक समितीमध्ये कोण सदस्य आहे, कोण सचिव, कोण लिगल आहे, कोण इलिगल आहे, तुम्ही उद्या एक बोर्ड लावा. कारण एक सचिव म्हणते मला दुसरा सचिव म्हणते मग परमिशन दिला कोण? त्यावेळेस आता तुम्ही डिक्लेअर करा. तुम्ही आता उद्या बोर्ड लावा. बिलकुल बरोबर, हा शब्द बिलकुल बरोबर आहे. समितीचाच बोर्ड लावा तुम्ही. 1 जुलै तारीख दिली ना, तर हे पहिले 1 जुलैपर्यंत बंद ठेवा. सांगतो बाबा, सांगतो हेच पण आपण एक काम करा. 1 मिनिट मी थांबा ना, 1 तारखेपर्यंत काम बंद ठेवा.
एक तारीख की क्या गॅरंटी सर्वांची इच्छा अशी राहील. तुम्ही गॅरंटी घेता का? समाधान राहील जेणेकरून लोकांना तुम्हाला बोलायला मी ऐकलं बाबू साहेब ऐका तर तुम्ही अगर पुढून येऊन बोला पुढून तुम्ही जर असं ऐकाल नाही ना तर हा जो प्रश्न आहे ना हा जास्त मारे चिकलत जाईल आणि जे पब्लिक आता कमी आहे ना हा मेसेज चालला व्हिडिओ बघ किती होऊन आले हा मेसेज जाईल ना तुम्ही ऐकाल नाही ना काम बनणार ठेवाल ना तर त्रास होणार तुम्हाला. आम्ही सगळे पब्लिक म्हणतात अंडरग्राऊंड नाही पाहिजे तर त्या अंडरग्राऊंड मध्ये टाकण्यासाठी माती टाकली पाहिजे बाहेर जाऊन राहिली ती आमच्या पवित्र दीक्षाभूमीवरची माती बाहेर चाललेली आहे आणि त्या खड्ड्यात जसा तसाच आहे. दादा एक मिनिट सरांचं ऐकू द्या. आणि तुमचं जे म्हणणं आहे काम बंद करा काम बंद ऐका मी एकटा डिसिजन घेऊ नाही शकत आहे का मी अध्यक्षाची म्हणतो परंतु तुम्ही अध्यक्षाकडे गेले तर सर्वात बेस्ट आम्ही एक मिनिट शांतता. कमिटीमध्ये किती लोक आहेत? 11 आहेत. 12 होते 12 लोकांच्या घरी आम्ही जायचं का? तुम्ही एक मिनिट उद्यापासून 12 लोकांच्या घरी जातो पण तिथे कोणताही पोलिसांचा मज्जाव नाही पाहिजे. बरोबर. अरे अध्यक्षाला ज्या दिवशी आपली संवाद झाली आणि सुरुवातीला चांगली चर्चा झाली सगळे बोलत होते शांत नंतर मग तो गोंधळ झाला त्यानंतर आम्हाला बोलताच आला नाही मग आपण ते सगळे लोक मग निघून गेले कारण त्या दिवशी तर सुरुवातीलाच नाही बोलले तुम्ही मी परवानगी असेल तर बोलतो नाही तर नाही बोलाल तर वैशाली मॅडम तो मुद्दा मांडला की समिती सगळे लोक बरोबर आहे अगदी बरोबर आहे. हा मुद्दा किंवा एक मी किंवा यांचा अधिकार आहे सर्व लोक अध्यक्ष सचिव सर्व लोक असले पाहिजे तरच तो निर्णय होऊ शकेल. बरोबर आहे तुमचं म्हणणं. समितीमध्ये तुम्ही आहात ना मग तुम्ही त्या अध्यक्षांना इथं घेऊन आम्ही सांगितलं ऐकत आम्ही पोलिसांना अध्यक्ष ऐकत नसेल तर खुर्ची खाली करा अध्यक्षाची. फोन केले दोनदा फोन केले त्यांचं पत्र पाठवले ते झालं नाही आणि आपल्या 1 तारखेला आपण बंदीजिटा सुद्धा पण सर्वांना आपण घेऊन ते म्हटलं ना आपण 1 तारखेला आपण बसू एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तारखेचा. एवढा एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे की तुम्ही एक लेटर देऊन द्या माडीला किंवा